सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। उपस्थित बंधूंनो आणि पंढरपूर हे एका संस्कृतीचं माहेरघर असं आपण त्या ठिकाणी मानतो। मनुवादाच्या विरोधातल्या संस्कृतीचं माहेर आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढे असणारे संत झाले या सगळ्या संतांनी पंढरपूरचं असणारे महात्म्य वाढवलं, एका भूमीचं असणारं महात्म्य वाढवलं आणि एक संस्कृती अशी उभी केली की जी बोली भाषेतून नव्हे तर प्रत्यक्षातपणे जगण्याचं असणारं एक साधन जे आहे ते इथल्या मनुवाद्यांच्या विरोधात कसं आहे त्यांनी उभं आताशी धरलं असतं हे मी मान्य करतो, पण नवीन यंत्रणा उभी करायला काही वर्ष लागली असते इथली। म्हणून म्हटलं की इथली राजकारणाची कीड एवढी लागलेली आहे की एकही राजकारणी हा विचारायला तयार नाही आहे किंवा दाऊद इब्राहिम सरेंडर होत होता किंवा तो सरेंडर होणार होता त्याला सरेंडर करून घ्यायचा नाही हा निर्णय कोणाचा? पंतप्रधानाचा, इंटेलिजन्स एजन्सीचा, गृह खात्याच्या मंत्रालयातला किंवा परदेशी खात्यातल्या मंत्रालय कोणाचा नाही? मुख्यमंत्री कोण? 4 दिवस मुख्यमंत्री, 10 दिवस रस्त्यावर। 32 राज्य आहेत, 32 राज्याचे 32 मुख्यमंत्री त्यांच्या अवकात काय? आणि एक माणूस असं देशाचं भवितव्य ठरवणार असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारलं पाहिजे, तुला असणारा देशामधलं राजेशाही कधी दिली ही आम्हाला सांगा। ही धमक आपण ठेवली पाहिजे। आपण इथले राजे आहोत, आपण इथले मालक आहोत, या मालकीच्या नात्याने या राजाच्या नात्याने आपण असताना विचारलं पाहिजे दाऊद इब्राहिमला सरेंडर करून का घेतलं नाही याचा खुलासा करा। आवाज मारायला त्याचे पाय दाबायचे का? अरे राजा IPL वाल्यानो तुम्ही याच्या भानगडीत पडू नका, तुम्हाला काही त्याच्यातलं ABCD कळत नाही। आणि म्हणून मित्रो या देशामधला असणारा जे काही बॉम्ब फुटतात आहेत ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही, ते इथले राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत एवढं लक्षात। आणि म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षितता, लोकांची असणारी सुरक्षितता ठेवायची असेल तर इथलं होलसेल बदल होणं हा सगळ्यात गरजेचा आहे। त्याला हा होलसेल बदल झाला नाही आणि अर्धवट बदल झाला तर काही उपयोग नाही। त्याला चोरांची सत्ता तर कायम राहील, ही चोरांची सत्ता उखडायची आहे आणि चोरांची सत्ता उखडायची असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि माझी खात्री आहे की आपला सगळ्यांचा त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो। सोलापूर मतदारसंघातला उमेदवार मी पण आहे, चिन्ह वाटप अजून झालेलं नाही, पण माझी विनंती आहे जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मला विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो। आणि 18 जागेचे जे काही उमेदवार भरण्यात आले, छाननीमध्ये राहिलेले त्यांचं वक्तव्य त्याच मतदारसंघामध्ये राहत आहे, त्या मतदारसंघाच्या बाहेर येत नाही। सेना BJPचे जे कोण उमेदवार आहेत ते असताना म्हणतात आहेत की आमची लढाई ही वंचित बहुजन आघाडीवर। कोणी उमेदवार असं म्हणत नाही
की माझी लढाई काँग्रेस बरोबर आहे आणि राष्ट्रवादी बरोबर आहे असं तो म्हणत नाहीये. तो असं म्हणतोय की माझा प्रमुख विरोधी जो आहे तो माझा प्रमुख विरोधी इथे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि आज जो काही 48 मतदारसंघातला लढतीतला सामना होईल तो वंचित बहुजन आघाडी आणि BJP सेना यांच्यामध्येच होईल अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला अत्यंत जागरूकरित्याने या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे. जागरूकरित्याने कामकाज करायचं असेल तर या देशाचा राजकीय चेहरा सामाजिक परिस्थिती आपण या ठिकाणी बदलायला नको. आजपर्यंत जातीच्या नावाने एकाच जातीच्या हातामध्ये सत्ता, ती कालांतराने एक जातीय सत्ता राहिली नाही तर एक जातीतल्या काही कुटुंबांच्या हातामधले सत्तेचं राहील आणि एक जातीच्या सत्तेच्या हातामध्ये राहिल्यामुळे त्यांनी त्याही जातीचं कळून खेळ हे आपण असं लक्षात. हे उसाचं क्षेत्र आहे मला मान्य आहे, पण मला हे माहिती असेल, आपल्याला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण ज्यावेळेस उसाला टनामागे 1400चा भाव होता, 1400चा भाव होता, त्यावेळेस हाच अनिल अंबानी असं म्हणाला की सगळे कारखाने मला चालवायला द्या, मी शेतकऱ्याला 1700चा भाव त्या ठिकाणी देतो. त्या 1700 पैकी अर्धे पैसे पहिल्यांदा उचलून देतो आणि ज्या दिवशी त्याची गाडी लागली त्याच्या दुसऱ्या दिवशी उरलेले सगळेच पैसे त्याला शेतकऱ्याला दिले. जे अनिल अंबानीला जमलं ते इथल्या कारखान्यातल्या चेअरमनला का जमलं नाही हाच माझा समोरचा पहिला सवाल. सरकारची चळवळ कारखान्यातली मोडली, हे किफायतशीर नाही म्हणून सांगितलं जातं, हे प्रॉफिटेबल नाही म्हणून सांगितलं जातं, पण त्या चेअरमनचा पोरगा खाजगी कारखाना काढतो आणि त्याचा कारखाना नफ्यामध्ये चालतो, ही कोडं आपण असताना लक्षात. यशवंतराव चव्हाणांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारणातली एक लिडरशिप उभी राहावी आणि ती राजकारणाची लिडरशिप उभी करायची असेल तर त्यांनी सहकार चळवळ सुरू केली आणि त्या सहकार चळवळीमार्फत सांगितलं की तुम्ही 10% भांडवल जमलं तर 90% भांडवल मी तुम्हाला देणार. 10% भांडवल तुम्ही जमवा, 90% भांडवल शासन देईल. ते 10% भांडवल ज्याला कोणाला करायचं होतं त्याला लोकांच्या घराची पायपीट करायची, त्याला पायपीट करायची होती, नुसती पायपीट करायची नव्हती तर त्याला ज्याच्याकडून पैसा काढायचा होता, शेअर विकत घ्यायला लावायचं होतं, त्याला जो कोणी शेअर विकत घ्यायला गेला होता, प्रचाराला गेला होता, त्याला त्या शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्याची गरज होती. विश्वास संपादन करून शेअर जोडा करून कारखाने इथे उभे राहिले आणि अनेक वर्ष सहकारातल्या चळवळीतून नेतृत्व इथे उभं राहिलं. आता आपल्याला दिसतंय की सहकाराची चळवळ मोडल्या गेली आणि सहकारातून उभं राहिलेलं नेतृत्व मोडलं गेलं आणि म्हणून आता घराणेशाही आपल्याला दिसायला, घराणेशाही आपल्याला असताना दिसायला लागली. आमदाराचा पोरगा, त्याच्यानंतर तो आमदार, खासदाराचा पोरगा, त्याच्यानंतर खासदार. परवा दिवशी तर गैरच सुप्रिया सुळेंनी केला. तिने असताना म्हटलं की पवार घराण्याशी संबंधित असणारे 8 जण रिंगणात आहे. म्हणजे रिंगणात असणारे 48 पैकी 8 उमेदवार हे आम्ही नातेवाईकच आहोत असं त्यांनी सांगितलं. आता ही लोकशाही सर्वसामान्याची झाली की इथली असणारी कुटुंबाची झाली हे आपण असताना लक्षात. बुलढाण्यामध्ये माळी समाजाचे वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार बळीराम शेरसकर
त्यांच्या विरोधातला सेनेचा उमेदवार हे असणारे प्रतापराव जाधव आणि एनसीपीचे असणारे उमेदवार जे आहेत ते सिंगणे आहेत. सिंगणे आणि प्रतापराव पाटील हे असणारे मामे भाचे आणि गेल्या 3 निवडणुकांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढले. जिंकलं कोणी? सत्ता घरामध्येच. तुम्ही असं इथेही बघा, माढ्यामधली निवडणूक, सांगलीमधली बघा, साताऱ्यामधली बघा, बारामतीमधली बघा, पुण्यामधली बघा, शिरूरमधली बघा, उस्मानाबादमधली आपण, बीडमधली आपण असं, नांदेडमधली आपण असं, लातूरमधलं निलंगा आपण असणार. उमेदवार सेनेकडून आला काय किंवा उमेदवार बीजेपीकडून आला किंवा उमेदवार एनसीपी कडून आला काय आणि उमेदवार काँग्रेसकडून आला काय, यांचे नाते कुठे आहेत? यांचे नाते कुठे आहेत? काहींनी बीजेपी सेनेला असताना पकडून ठेवले आणि काही नातेवाईकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पकडून दिले आणि म्हणत असताना आम्ही धर्मवादाच्या पक्षकार आहोत आणि त्याच्याच बाजूचा दुसरा म्हणतो की मी धर्मीवादी असं असताना त्या ठिकाणी हे जे नाटक चाललेलं आहे लोकशाहीचं, हे जे लोकशाहीचं नाटक चाललेलं आहे, हे लोकशाहीचं नाटक या निवडणुकीमध्ये मोडलं गेलं पाहिजे. हे माझं आव्हान आपल्यासाठी. माडांनी असणाऱ्या एका बड्या नेत्याला पळवलं, हे बरोबर. माडा मतदारसंघातल्या असणाऱ्या लोकांनी कौल दिला की त्या बडा नेता चालणार नाही, पण विजय मोरेला आपण निवडून दिलं पाहिजे हे असताना आपण लक्षात त्या ठिकाणी ठेवलं. कारण दुसरं सुद्धा जे आले, माड्यामधलं दाखवत असताना रणजित दाखवला गेला आणि रणजितच्या ऐवजी सातारा आला असं दिसायला आला. हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे, घ्यायचा झाका आणि दुसऱ्यालाच टोपलीतून उभं करा, असं जे चाललेलं आहे राजकारणातला भाग, तो माझ्या अंदाजात आपण मोडला पाहिजे असं माझी आग्रहाची विनंती आहे. ठिकाणी मग अशी असताना म्हटलं की इथली असणारी कुटुंबशाहीची सत्ता घे. अनिल अंबानीने म्हटलं की मला असताना 1700 देव तेव्हा इथे कारखाने 1300 देत होते. त्या अनिल अंबानीची भेट झाली आणि मी त्याला विचारलं, अरे भाई तू 400 कसं काय जास्ती देणार? ते म्हटले चोरों का बाजार बैठा हुआ, लुटेरों का बाजार बैठा हुआ. मी त्याला असताना म्हटलं की बा तू एवढंच मान्य आहे, तू 1701 वर्ष देशील पुन्हा म्हटलं फसवशील. तो म्हटलं मी 10 वर्षाचा करारनामा करून देतो की 1700च्या खाली भाव देणार. मी त्याला म्हटलं तू 1700चा भाव देशील बरोबर, तुला नफा किती होईल? तो म्हटलं जेवढं टर्नओव्हर होते ना, एकेका कारखान्याचं जेवढं टर्नओव्हर आहे ना, 3 पटीने मला प्रॉफिट मिळणार आहे, म्हणून तर मी ऑफर करतो. ज्याचा उल्लेख तिथं आमदार पाटलांनी केला की न कारखाना, कुठलाही कारखाना न करता, कुठल्याही कंपन्यांची डायरेक्टर न बनता एकेकाची असणारी प्रॉपर्टी 4 कोटी 12 कोटी होते, ही कशी होते? तर अशा पद्धतीने होते. हे आपण असताना लक्षात, म्हणजे शेतकऱ्याची लूट आहे इथे, शेतकऱ्याची असणारी लूट आहे. पण हा शेतकरी सुद्धा असा झोपलेला आहे की जातीच्या पलीकडेच बघायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आहे, कीड लागली ही आता कीड मुलापर्यंत गेली आणि एकदा कीड मुलापर्यंत गेली तर तिला T20 देऊन चालत नाही. तिला T20 देऊन चालत नाही. त्या किडीला मुळापासून उपटावं लागतं आणि मुळापासून उपटून ते झाड जाळावं लागतं, तेव्हा कुठं दुसरं झाड किडे लागत नाही. आणि मग या निवडणुकीमध्ये जी काही भाषा चालली, या देशाचा गृहमंत्री त्याला
अंतुले साहेब काय बोलले ह्याची जाणीव नाही. अंतुलेने सुद्धा या देशाची घटना बदलावी म्हणून वक्तव्य केलं होतं. त्यांना ज्या विचारलं तुम्ही काय केलं ते म्हटलं सोडा, इंदिरा गांधींनी मला सांगितलं म्हणून तेच सांगितलं. म्हणजे ज्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही, ते आपलाच असणारा पंतप्रधान, आपलाच असणारा महाराष्ट्राचा एकेकाळचा मुख्यमंत्री या देशाची घटना बदलावी ते आता माझ्यावरती थोपायला लागले की मी घटना बदलायला निघालेलो. कुठल्या नशेमध्ये होते हे मला माहित नाही, तुम्हीच मला सांगू शकता. असं वक्तव्य शुद्धीमध्ये येत नाही तर ते नशेमध्येच येतं असं त्या ठिकाणी नसतं. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेला खासदार आठसूर कसाही असो, त्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावरती कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. आणि ज्या तऱ्हेनं आत्ता उल्लेख केला जातो की ज्यावेळेस तो पब्लिक लाईफमध्ये नाही, तो आता इथला उमेदवार नाही, त्यावेळेस त्या उमेदवाराची संस्कृती दिसते, मी असं त्या ठिकाणी म्हणतो, त्याचं जडणघडण दिसतं असं मी त्या ठिकाणी म्हणतो. तेव्हा असे खुनशी वृत्ती ठेवणारी या देशाच्या कारभारामध्ये नसावी असं मी त्या ठिकाणी मानतो. शेवटी मतदार हा राजा आहे, मतदार हा राजा आहे. हा राजा कुणाला तरी एकाला निवडतो आणि 5 वर्षासाठी माझ्या वतीने तो राज्य करतो, माझ्या वतीने तो असणारा राज्य करतो, त्याची ही अपेक्षा असते. आज आपण बघतोय की मतदाराच्या वतीने राज्य होत नाही, तर निवडून गेलेला असा समजतो की मी राजा आहे आणि इथला मतदार प्रजा आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी BJP वाल्यांनी तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, इथून त्यांनी इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात. तो काय BJP वाल्यांना म्हटलं, तुम्ही असं म्हणा ना की झोपायचं असेल तर उभं झोपायचं नाही, आडवं झोपायचं नाही, तो उलट झोपायचं असं का म्हणत नाही. म्हटलं तुमचं म्हणायचं काय, म्हटलं हे तुम्ही वाट बघतोय की उलट झोपलं पाहिजे असं तुम्ही म्हणा की पंतप्रधानाच्या घरात जाऊन बसतो आणि त्याला म्हणतो बा उलट झोपून मला दाखवतो. म्हणजे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात ही सरकार जाण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे. हे सरकार अत्यंत दळबद्री सरकार आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. हे अत्यंत दळबद्री सरकार, या सरकारला काही संस्कृती आहे असं मी मानत नाही. या सरकारला मर्यादा आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. काही गोष्टी जसं कालचं पंतप्रधानाचं भाषण मला येडाच बोलत होता असं मला वाटायला लागलं. त्याला काही पण करत बसला आणि महाशक्ती झालो म्हणून सांगितलं. आणि महाशक्ती झाल्यासारखं नाही, आपण 4थ्या होता, आपल्या अगोदर 3 आहे. अरे आपल्या अगोदर 3 असताना आपण महाशक्ती कसं होणार? आपण पहिले असतो तर महाशक्ती असतो. आणि काय सांगितलं की इथे असणारा जे सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट आम्ही असणारा उडवू शकतो. मला येडं याच्यासाठी वाटलं की 7 वर्षापूर्वी चायनाने त्याचं एक सॅटेलाइट लय गडबड करत होतं म्हणून त्यांनी उडवलं. पण उडवताना जगाला सांगितलं की हे सॅटेलाइट लय त्रास देते, आपल्याला जगाला त्रास देते, त्याच्यामुळे आम्ही जाळून टाकतो. 7 वर्षापूर्वी. आणि आपल्याकडे 30 टेक्नॉलॉजी 7 वर्षानंतर आली तर हा पट्टा म्हणतो आणि जगामध्ये महाशक्ती झाला.
आता 7 वर्षापूर्वी त्यांनी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, अजून नवीन काय डेव्हलप केली असेल कोणाला माहिती. त्यांनी गुपित ठेवलं, गुपित ठेवलं हे फार मोठं फायदेशीर असतं. जोपर्यंत तुम्ही ते गुपित दाखवत नाही तोपर्यंत कुतूहल असतं की तुमच्याकडे नेमकं काय, तुमच्याकडे नेमकं काय आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस शासक असतं खरं याच्याकडे आहे का नाही हे असेल तर आपल्याला आता थोडं थांबवायला पाहिजे. ही टेक्नॉलॉजी विकसित भारतामध्ये केल्या जातो याच्या बातम्या होत्या, पण ती विकसित झाली का याची माहिती नाही. त्याच्यामुळे विकसित झाली की न झाली, झाली की न झाली ही शासनकर्ता नेमली होती. आणि काही जण म्हणतो नाही नाही विकसित झाली आहे, ही त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजी मधला जो सरप्राईज एलिमेंट होता अचानक ज्याला आपण म्हणतो, आणि हे यांच्याकडे आहे असं जे होतं ते सगळं यांनी घालवलं. हे यांनी घालवलं आणि जगासमोर दाखवलं की ही आमच्याकडे असणाऱ्या टेक्नॉलॉजी. उद्या पाकिस्तान 2-4 महिन्यामध्ये चायनाकडून ती पुन्हा विकत घेईल आणि ते सुद्धा एक सॅटेलाइट जाळून टाकेल. ते सुद्धा एक सॅटेलाइट जाळून टाकेल आणि जगाला सांगेल की आम्ही भारताच्या बरोबरीने आलोय, लक्षात घ्या. आता भारताने नीट वागलं पाहिजे, नाही तर आम्ही यांच्या विरोधात काम करतो. आपल्याला माहिती आहे गावामधला एखादा 6 फुटी असेल, 100 किलोचा असेल, वजनाचा असेल, पोट फुटले पुढे आलेला नसेल, थोडासा तगडा असेल तर 7 किलोचा माणूस सुद्धा त्याच्यासमोर घाबरतो. जाऊ द्या कशाला उगीच लागत, एक फटका मारला तर आपण कुठंतरी झोपून जाईल त्याच्या मनामध्ये भीती असते. तशी आपली भीती पाकिस्तानला यांच्याकडे काय काय आहे काय काय नाही, उद्या झालं युद्ध आणि आपल्याला मारून टाकलं तर काय करावं. मोदीने ही भीती नष्ट केली. हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केला असं मी त्या ठिकाणी. आणि इलेक्शनचा तो पायाखालची वाळू बसवते, पायाखालची वाळू बसवते, घसरणारी वाळू थांबवायची. म्हणून मी इथला योद्धा आहे, माझ्यासारखा योद्धा नाही आणि मी हे करू शकतो. आणि तू काय करू शकतो, तुझ्या अगोदर हे सगळं चाललं होतं, जगाला माहित होतं, तू काय नवीन केलं. पण कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं आणि कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं नाही याचंही भान बीजेपीला राहिलं नाही हे आपण लक्षात. आणि म्हणून मित्रो की ही निवडणूक मी असं मानतो एक महत्वाची निवडणूक आहे. मी मगाशी जसं म्हटलं की कीड लागली, पूर्णपणे कीड लागली, वरपासून खालपर्यंत कीड लागली. मी नुसतं दाऊद इब्राहिमचं नाव घेतलं तर बारामतीकराला असताना झोमला अशी असताना. आता संबंध असल्याशिवाय झोमणार का. म्हणजे मी बारामतीचं नावही घेतलं ना, मी फक्त एवढंच म्हणालो की दाऊद इब्राहिम जो आहे तो देशापुढे असं म्हणत होता की मी समर्पण करायला तयार, कोर्टाने जी शिक्षा देईल मी मान्य करायला तयार आहे, फक्त पोलिसांनी 3rd डिग्री माझ्यावरती वापरू नये हेच फक्त त्याचं म्हणणं. आम्ही असणारा विचारतो, तुम्ही असणारा विचारलं पाहिजे की दाऊद इब्राहिम त्या काळी सरेंडर झाला असता, 93 साली सरेंडर झाला असता तर 93 सालानंतर जे इथले मुंबईतले बॉम्बलास्ट झाले, लातूरमधले झाले, त्याच्यानंतर बीडमधले झाले, औरंगाबादमधले झाले, पुण्यामधले झाले, हैदराबादमधले झाले, राजस्थानमधले झाले, की ज्याला आपण ISIला ब्लेम देतो, ISIला दोष देतो,
यांनी येऊन सरेंडर केलं असतं आणि सरेंडर करून घेतलं असतं ते हे ब्लास्ट झाले नसते. हा माझा असणारा दावा, हा माझा दावा आहे. वाढ वेगवेगळ्या संतांच्या नावाने निघते, पण त्याच्यातला असणारा पंढरपूरला यायचं, विठोबाचं दर्शन घ्यायचं हा जसा एक हेतू आहे, तसं त्या वारीच्या चालत्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये एक सहजीवनाचा असणारा एक भाग, एक समतेचा भाग त्याच्यामध्ये जोडलेला आहे. एक बंधुभावाचा असणारा हे भाग त्याच्यामधला जोडलेला आहे. आध्यात्मिक असेल नाही असं म्हणत, पण प्रत्यक्षात तो त्या वारीमध्ये महिन्याभराच्या 1.5 महिन्याच्या वारीमध्ये दिसतो आणि विचारांच्या लढाईतला जो आध्यात्मिक भाग होता तो त्या वारीमध्ये उतरून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न झाला हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांनी जे काही मुकनायक असेल, प्रबुद्ध भारत असेल, प्रबुद्ध भारताची जनता असेल, या सगळ्या ह्याच्यावरती तुकाराम महाराजांचे असणारे एक एक अभंग हे ते अधोरेखित केले आणि त्या अधोरेखित केलेल्या ह्याच्यामधून समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा कसा आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी पसरलेला होता, चेतनातून पसरला होता. तोच वारसा मी असं म्हणतो की बाबासाहेबांनी प्रत्यक्षात संविधानामध्ये उतरला अशी असणारी परिस्थिती. मनुवाद्यांची मेन मागणी काही आहे आपण असताना बघितली, RSSच्या मेन मागणी काही असेल तर संविधान बदला. का बदला याची कारणं सांगत नाही. या देशामधल्या असणाऱ्या ज्या 2 संस्कृती आहेत, एक मनुवाद्यांची संस्कृती आहे आणि एक संतांची असणारी संस्कृती आहे. संविधान हे संविधान जे आहे ते संतांच्या संस्कृतीवरचं असल्यामुळे मनुवादाच्या विरोधात आहे आणि म्हणून मनुवादी हे बदला आणि मनुवादावरती आधारित इथलं संविधान असलं पाहिजे असा प्रचार आणि प्रसार त्यांचा चालला आहे. अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, हा एक विचाराचा लढा आपण असताना लढतो. तेव्हा या विचाराच्या लढ्यामध्ये संविधान वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या काँग्रेसने सुद्धा अंमलबजावणी करावी. म्हणून आपण त्यांना म्हटलं की RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणायचं, म्हणजे त्यांना एकतर या देशामधल्या संतांची संस्कृती आहे ती तरी मान्य करा आणि मनुवाद्यांची संस्कृती तुम्ही सोडा, हा आग्रहाचा भाग होता हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसने हा जो विचाराचा लढा आहे त्याच्यामध्ये कधीच भूमिका घेतली. महाडच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा भूमिका घेतली नाही. जी काही आपल्याला लढा दिसलो तो महात्मा गांधीचा लढा, व्यक्तिगत लढा दिसतो. पण काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये या देशामधल्या या संस्कृतीच्या लढ्याचा असणारा उल्लेख आपल्याला कुठेच दिसत. आणि म्हणून आमचा प्रयत्न होता की इथे असताना ज्यावेळेस आर की पार अशी लढाई आलेली आहे, अशा आर त्या पारच्या लढाईमध्ये काँग्रेसने निश्चितपणे भूमिका घ्यावी की ती कुणाच्या बाजूने आहे, संतांच्या संस्कृतीच्या बाजूने आहे की मनुवाद्यांच्या बाजूने आहे. हा भूमिका त्यांनी घेण्याचं टाळलं आणि जे कोणी हा लढा लढते त्याला पाडण्याचं कामकाज त्यांनी सुरुवात केलं. त्याच्यामध्ये जात इलेक्शनच्या निवडणुकीच्या ॲडजस्टमेंटमध्ये झालं नाही हे बरोबर आहे, पण
निवडणुकीनंतर सुद्धा हाच अजेंडा आपण राबवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि इलेक्शनच्या नंतर हा अजेंडा जर राबवायचा असेल, हे राजू तुम्ही तिघही बाजूला वाचा, तिघही बाजूला, तिकडची मोहब्बत आहे बाजूला प्लीज, नाही तर ते सगळे सुटसुट करत बसतात. म्हणजे हा अजेंडा इलेक्शनच्या नंतरही आपण राबवू शकतो, पण इलेक्शनच्या नंतर राबवायचा असेल तर तेवढ्या